नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी माधुरी. आज तुम्हाला 3 ते 2 या टिपक्यांची खूपच सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे. त्यासाठी आधी आपण 3 ते 2 असे टिपके मांडून घ्यायचे आहेत. नंतर याला षटकोन काढून घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने. चला तर मग षटकोन काढून झाल्याच्या नंतर आतल्या साईडला आपल्याला अर्धगोल काढून घ्यायचे आहेत. त्या रेघेच्या बरोबर मधल्या साईडनी आणि असे मध्ये टिपके थोडेसे काढून घेऊन त्याला मध्ये जोडायचे आहेत आपल्याला. पहा तर कशा पद्धतीने काढत आहे ते. तर अशा पद्धतीने सर्वच बाजूला आपल्याला अर्धगोल काढून घ्यायचे आहेत. याच्यानंतर आपले टोटल 6 अर्धगोल असे काढून झालेले आहेत. याच्यानंतर आपल्याला त्याच्यामधल्या साईडला 3 समांतर असे अर्धगोल काढून घ्यायचे आहेत प्रत्येकच साईडला. चला तर मग फटाफट काढून घेऊयात. चला तर लास्टच्या घरामध्ये 3 रेघा काढायच्या राहिलेल्या आहेत. आता याच्यानंतर आपण मधल्या साईडला पिवळा टिपका देणार आहोत पसरवून गोलाकार. त्याच्यामध्ये लाल टिपका देणार आहोत व त्याच्यानंतर पांढऱ्याच रंगाने आपण त्याला फूल काढून घेणार आहोत, म्हणजेच पाकळ्या काढून घेणार आहोत. पहा अशा पद्धतीने. लगेचच त्याला आपण पांढऱ्या रंगाचे एकाच साईडला असे कोपऱ्यातून असे आपण काढलेले आहेत. 6 पाकळ्या काढलेल्या आहेत. तर याच्यानंतर आपण मधले छोटे छोटे जे अर्धगोल आहेत त्याला हिरवा रंग देऊन घेत आहोत. शेवटच्या छोट्या घरामध्ये आपण हा हिरवा रंग देत आहोत. याच्यानंतर आता आपण जे बारीक बारीक म्हणजे अर्धगोल आहेत त्याच्या बाहेरच्या साईडने आपण 2 रेघा काढून त्याच्यामध्ये चक्री काढणार आहोत बाहेरच्या साईडला. पहा अशा पद्धतीने. व त्याला खालच्या रेघा या जोडून घेणार आहोत. आधी आपण सर्वच बाजूला काढून घेऊयात. आतल्या साईडनं चक्री काढून झाल्याच्यानंतर आता मधल्या रेघा या अशा पद्धतीने आपल्याला वरच्या साईडला प्रत्येकच बाजूला जोडून घ्यायचे आहेत. चला तर मग जोडून घेऊयात. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि रांगोळी आवडली असेल तर प्लीज लाईक अँड शेअर करायला विसरू नका. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व इझिली तुम्हाला सणावारानुसार रांगोळ्या पाहता येतील. चला तर मग अशा पद्धतीने आपण या रेघा कंटिन्यू जोडून घेत आहोत. लास्टच्या घरामध्ये आता आपण
हे रेग जोडून घेत आहोत. याच्यानंतर आपण मध्ये एक मोठी पाकळी काढून घेत आहोत जे की आपल्याला कमळ काढायचं आहे. त्यासाठी आपण प्रत्येकच साईडला आधी साई बाजूला पाकळ्या काढून घेत आहोत. सर्वच बाजूला पाकळ्या काढून झालेल्या आहेत. आता आपण कमळाच्या पाकळ्या काढून घेऊयात. त्या कळीला 2-2 पाकळ्या ह्या काढून घ्यायच्या आहेत प्रत्येकच साईडला. चला तर मग फटाफट काढून घेऊयात. अशा पद्धतीने आपलं लास्टचा कमळ काढण्याचं चालू आहे. खूपच फास्ट असं आपण काढून घेतलेलं आहे. तुम्ही नक्की ही रांगोळी घरासमोर काढा. एकदा काढल्यानंतर तुम्हाला सर्वच जण म्हणतील खूपच सुंदर आणि सुरेख अशी रांगोळी आलेली आहे. तुम्ही नेहमी काढचाल ही रांगोळी. तर आता आपण मधल्या साईडला पिवळे टिपके देऊन घेत आहोत. आता ते पसरवून त्याच्यामध्ये आपण लाल टिपका देऊन घेणार आहोत. आणि ते झाल्याच्यानंतर आपण पांढरे टिपके असे 5 देऊन घेऊन त्याला मधल्या साईडला बोटाच्या साहाय्याने ओढून आपण त्याला फुलाचा आकार देऊन घेणार आहोत. चला तर मग अशा पद्धतीने प्रत्येकच बाजूला आपण ही रांगोळी काढणार आहोत. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर अशा पद्धतीने सर्वच बाजूला काढून झाल्याच्या नंतर आपण कमळाच्या मधल्या पाकळीलाही पांढरा रंग दिलेला आहे. रांगोळी आणखी सुरेख दिसण्याकरिता पहा तर किती सुरेख आणि सुंदर वाटत आहे. त्याच्यामध्ये आपण लाल रंगही थोडा थोडा भरत आहोत. आणि आता त्याच्यानंतर आपण त्याच्या खालच्या साईडला हिरवा आपण टिपका देऊन पसरवत आहोत. आणखी रांगोळी आपली उठावदार आणि सुंदर अशी दिसणार आहे. पांढऱ्या रांगोळीचे टिपके देऊन घेत आहोत व एक रेघ वरती काढत आहोत. चला तर आतल्या पाकळ्यांना पण आपण गुलाबी रंग देऊन रांगोळी आणखी सुरेख बनवत आहोत. थँक्यू सो मच.